नमस्कार. आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा आपल्यासमोर काय असतं? फक्त एक स्क्रीन, बरोबर? पण खरं तर पडद्यामागे बरीच उपकरणं आहेत जी आपलं काम अगदी सोपं करतात. राउटर, स्विच, मॉडेम ही नावं ऐकली असतीलच. तर आज आपण आपल्या इंटरनेट कनेक्शनच्या याच खऱ्याखुऱ्या हिरोंबद्दल बोलणार आहोत. आणि हो, ते नक्की काय करतात हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या वायफाय राउटरच्या जवळ ते सतत लुकलुकणारे छोटे डबे पाहिलेच असतील, नाही का? कधी विचार केलाय की ते नक्की काय करत असतील? चला, आज या सगळ्या उपकरणांच्या टीमचं रहस्य उलगडूया. समजा आपल्याला लॅपटॉपवर एक व्हिडिओ बघायचा आहे, तर आपला हा एक साधासा क्लिक इंटरनेटपर्यंत पोहोचतो तरी कसा, हेच पाहूया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते आपल्या घरातल्या सगळ्यात ओळखीच्या उपकरणापासून. हो, तोच आपला राउटर. आता एकदम तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर राउटर हे एक असं डिव्हाइस आहे जे वेगवेगळ्या कम्प्युटर नेटवर्क्समध्ये डेटा पॅकेट्स पाठवतं. पण याचा खरा अर्थ काय? हे काम करतं कसं? चला एक कल्पना करूया. समजा आपला राउटर म्हणजे आपल्या सोसायटीचा एक हुशार गेटकीपर आहे. आता आपण लॅपटॉपवर व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक केले की नाही, की ती रिक्वेस्ट सगळ्यात आधी या गेटकीपरकडे म्हणजे आपल्या राउटरकडे पोहोचते. मग राउटर ठरवतो की ही रिक्वेस्ट घराच्या आतल्यातच ठेवायची आहे की तिला इंटरनेटच्या मोठ्या जगात बाहेर पाठवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर राउटर आपल्या घरच्या नेटवर्कचा गेटकीपर आहे. कोणता डेटा बाहेर जाईल आणि बाहेरून आलेला डेटा नेमका कोणत्या डिव्हाइसपर्यंत, म्हणजे आपल्या लॅपटॉप, मोबाईल की टीव्हीपर्यंत पोहोचवायचा, हे सगळं तोच ठरवतो. चला तर मग आता भेटूया या टीममधल्या दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या खेळाडूला, स्विच. स्विचचं काम काय, तर एकाच नेटवर्कमधल्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसना एकमेकांशी जोडणं. आणि गंमत म्हणजे आपल्या घरात जे राउटर्स असतात ना, त्यातल्या बऱ्याच राउटर्समध्ये हा स्विच आधीपासूनच बसवलेला असतो. आता स्विचला समजून घेण्यासाठी त्याला ऑफिसमधला एक स्मार्ट टेलिफोन ऑपरेटर समजा. जेव्हा इंटरनेटवरून आपल्या व्हिडिओचा डेटा परत येतो आणि राउटरकडे पोहोचतो, तेव्हा हा ऑपरेटर म्हणजेच स्विच तो डेटा फक्त आणि फक्त आपल्या लॅपटॉपला देतो. घरातल्या इतर मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीला देऊन उगाच त्रास देत नाही. एकदम हुशार आहे की नाही? तर स्विचचं मुख्य काम हेच आहे की योग्य उपकरणांना एकमेकांशी जोडून ठेवणं, जेणेकरून नेटवर्कमध्ये उगाच गर्दी होत नाही आणि प्रत्येकाला आपला डेटा अगदी व्यवस्थित मिळतो. मग आता राउटर आणि स्विचमधला नेमकं फरक काय, हे लक्षात घेऊया. बघा, राउटर आपल्या घरच्या नेटवर्कला बाहेरच्या इंटरनेटच्या जगाशी जोडतो. म्हणजे तो दोन वेगवेगळ्या नेटवर्कमधला एक पूल आहे. याउलट स्विच एकाच नेटवर्कमध्ये काम करतो. म्हणजे घरातल्या घरातच लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्हीला एकमेकांशी जोडतो. पण थांबा, या हुशार स्विचला एक जुना आणि खरं सांगायचं तर थोडा कमी हुशार भावसुद्धा होता. त्याचं नाव होतं हब. हबचं काम कसं होतं माहितीये? अगदी वर्गातल्या घोषणेसारखं. तो आलेला डेटा नेटवर्कमधल्या प्रत्येक डिव्हाइसकडे पाठवायचा. मग तो त्यांच्या कामाचा असो किंवा नसो. तुम्हीच विचार करा, यामुळे नेटवर्क किती स्लो आणि गोंधळाचं होत असेल. म्हणूनच आजकाल हबच्या जागी हे हुशार स्विच वापरले जातात. चला, आता भेटूया मॉडेलला. हा आपल्या नेटवर्कचा जगाशी संवाद साधणारा दुभाषक आहे, म्हणजे ट्रान्सलेटर. मॉडेम म्हणजे मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर. आता हे नाव जरी थोडं किचकट वाटलं तरी त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, अनेकदा हे उपकरण आपल्या राउटरमध्येच एकत्र आलेलं असतं. सोप्या भाषेत मॉडेम एका भाषांतरकारासारखं काम करतो. बघा, आपल्या लॅपटॉपमधून व्हिडिओची रिक्वेस्ट डिजिटल भाषेत निघते, पण इंटरनेटच्या वायरमधून प्रवास करताना ती भाषा ॲनालॉग असते. मग मॉडेम काय करतो? तो याच डिजिटल भाषेला ॲनालॉगमध्ये बदलतो. आणि ही प्रक्रिया दोन्ही बाजूनी चालते. म्हणजे जेव्हा आपण रिक्वेस्ट पाठवतो तेव्हा मॉडेम डिजिटल सिग्नलला मॉड्युलेट करून ॲनालॉग बनवतो. आणि जेव्हा इंटरनेटवरून व्हिडिओचा डेटा परत येतो तेव्हा मॉडेम त्या ॲनालॉग सिग्नलला डिमॉड्युलेट करून पुन्हा डिजिटल बनवतो. त्यामुळे मॉडेम हा एक अतिशय महत्त्वाचा भाषांतरकार आहे, जो आपल्या घरच्या डिजिटल नेटवर्कला आणि बाहेरच्या ॲनालॉग इंटरनेटला एकमेकांशी बोलायला मदत करतो. ठीक आहे, तर आता आपल्या व्हिडिओ डेटाचा प्रवासाचा शेवटचा टप्पा. हा डेटा राउटरकडून आपल्या लॅपटॉपपर्यंत नेमका पोचतो कसा? तर पहिला मार्ग आहे इथरनेट केबल. ही एक साधी वायर आहे जी थेट, स्थिर आणि एकदम वेगवान कनेक्शन देते. याची तुलना आपण थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपशी करू शकतो. एकदम वेगवान आणि विश्वसनीय. या उलट वायफाय म्हणजे जसं काही हवेतून पाणी गोळा करण्याचा प्रयत्न.
सोयीचं आहे, पण वेग आणि स्थिरतेची खात्री थोडी कमीच. वायफाय म्हणजेच वायरलेस फिडेलिटी रेडिओ लहरींचा वापर करून केबलशिवाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी देतं. पण साहजिकच या रेडिओ लहरींची पोहोचण्याची एक मर्यादा असते. जर घर मोठं असेल आणि सगळीकडे वायफाय सिग्नल पोहोचत नसेल तर तिथे ॲक्सेस पॉइंट कामी येतो. जर आपला राउटर मुख्य माईक असेल तर ॲक्सेस पॉइंट्स म्हणजे मोठ्या जागेत लावलेल्या अतिरिक्त स्पीकर्ससारखे आहेत. ते सिग्नलचा आवाज म्हणजेच वायफायची रेंज घराच्या कानाकोपऱ्यात पोचवतात. चला तर आपण पाहिलेल्या या प्रवासाचा एकदा पटकन आढावा घेऊया. आपली रिक्वेस्ट राउटर या चौकीदाराकडे गेली, ज्याने तिला मॉडेम या भाषांतरकाराकडे पाठवलं. इंटरनेटवरून डेटा परत आल्यावर मॉडेमने त्याचं भाषांतर केलं आणि राउटरने तोच डेटा स्विच या टेलिफोन ऑपरेटरच्या मदतीने फक्त आपल्या लॅपटॉपकडे पाठवला. आणि हा सगळा संवाद इथरनेट केबल किंवा वायफायच्या माध्यमातून पूर्ण झाला. तर आता आपण या संपूर्ण टीमला ओळखलं आहे. मग काय वाटतं, या सगळ्या साखळीतला आपल्या नेटवर्कचा खरा हिरो कोण आहे? राउटर, मॉडेम की स्विच? नक्की विचार करा.